ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत 4 खंड बघितले. ते म्हणजे सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड आणि कुमारखंड. आजपासून आपण बघणार आहोत युद्धखंड. या खंडामध्ये आपण बघणार आहोत की शिवांनी दृष्ट दानवांचा आणि असुरांचा वध कशा प्रकारे केला ते आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तारकासुराला हे 3 पुत्र होते. ताराक्ष, विद्युतमाली आणि कमलाक्ष ही त्यांची नावे होती. या तीनही पुत्रांनी हे मेरू पर्वतावर बसले आणि त्यांनी तपश्चर्या करण्यास प्रारंभ हा केला. कितीही शारीरिक कष्ट त्यांना झाले तरी देखील त्यांनी त्यांची साधना मात्र काही केल्या सोडली नाही आणि त्यांची ही साधना बघून ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले. त्यावेळी तारकासुराचे पुत्र हे ब्रह्मदेवाकडे वर मागतात आणि ते ब्रह्मदेवांना सांगतात की आम्हाला वार्धक्य कधी येऊ नये, आम्हाला कधीही कुठलाही रोग होऊ नये आणि मृत्यू देखील येऊ नये असे तुम्ही आम्हाला वरदान द्या. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणतात की तुम्हाला अमरतत्वाचा वर देऊ मी शकत नाही, त्यामुळे तुम्ही दुसरा काहीतरी वर मागा, जो वर मी तुम्हाला देऊ शकतो. त्यावेळी तारकासुरांच्या पुत्रांनी समृद्ध अशी 3 शहरे मागितली. भगवान शिवांनी एकाच बाणात ती 3 शहरे नष्ट केली तरच ती नष्ट होतील, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नये असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडनं मागून घेतला. त्यावेळेस ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून तारकासुरांच्या पुत्रांना ब्रह्मदेवांनी तो वर दिला आणि ते पुत्र त्या नगरामध्ये राहिले. ब्रह्मदेवाकडून तारकासुरांच्या पुत्रांनी 3 नगरे तर मागून घेतली, परंतु त्या पुत्रांमुळे देवांना, ऋषीमुनींना खूप त्रास होऊ लागला. त्यांनी शिवाची प्रार्थना केली आणि अनेक प्रकारची शिवांची स्तुती देखील केली आणि ते शिवांना म्हणाले की महादेवा, तारकासुरांच्या पुत्रांनी अनेक स्थाने नष्ट, भ्रष्ट ही करून टाकली आहे. जगात हा सर्वत्र हाहाकार माजवला आहे. म्हणून तुम्ही आमच्यावरती कृपा करा. आम्ही तुम्हाला मनोभावे शरण आलो आहोत. तरी आता तुम्ही आमचे रक्षण करा. आम्हाला तारकासुराच्या पुत्रांचा त्रास आता सहन होत नाही. या दैत्यांच्या वागण्यामुळे सर्व जगाचा नाश होण्याची वेळ आली आहे. तुम्ही आता काहीतरी उपाय करा आणि तारकासुरांच्या पुत्रापासून आमचे रक्षण करा. असे सर्व देव, ऋषीमुनी शिवांना विनंती करतात. सर्व देवांची प्रार्थना भगवान शिव ऐकतात आणि ते देवगणांना म्हणतात की तारकासुरांच्या पुत्राला तुम्हाला त्रास होतो हे मला माहीत आहे, परंतु ते नेहमी पुण्यकर्म हे करत असतात. ते तिघेही माझे परम असे भक्त आहे. मनापासून ते माझी आराधना करतात. त्यामुळे मी त्यांचा वध कसा करणार? तुम्ही हा सर्व वृत्तांत तुम्ही विष्णूंना सांगा. शिव हे सर्व देवांना जेव्हा सांगतात की तुम्ही विष्णू देवाला हा वृत्तांत सांगा, तेव्हा सर्व देव शिवांच्या सांगण्यावरून विष्णू देवाकडे जातात, त्यांची स्तुती करतात आणि तारकासुरांच्या पुत्रांसाठी उपाय सांगा म्हणून विष्णू देवांची प्रार्थना ते मनोभावे करतात. त्यावेळी विष्णू त्यांना सांगतात की आपण एक यज्ञ करावा. त्या यज्ञातून जे भूतगण प्रगट होतील त्यांना तारकासुरांच्या पुत्रांना मारण्यासाठी सांगा. त्यांच्या हातून हे कार्य सिद्ध होते का ते तुम्ही आधी पहा. देवतांनी विष्णूच्या सांगण्यावरून यज्ञ केला आणि त्यातून भूतगण हे देखील निर्माण झाले. त्यांना तारकासुराच्या पुत्रांना मारण्यासाठी पाठवले, पण त्या पुत्रांच्या नगरीत प्रवेश करतात तेथील दिव्य तेजामुळे ते भस्मसात झाले आणि राहिलेले जे काही भूतगण होते ते मात्र पळून गेले. श्रीहरी यावेळी विष्णुदेव देवांना म्हणतात की तारकासुराचे पुत्र धर्माने वागणार नाहीत, अशी युक्ती करून तुम्ही त्यांचा नाश करता येईल ते बघा. श्री विष्णुदेवांनी सर्व देवांना आश्वासन दिले आणि त्यांनी तारकासुराच्या धर्ममार्गामध्ये विघ्न आणण्यासाठी एक एक मायावी असा पुरुष निर्माण केला गेला. तो मायावी पुरुष जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस तो विष्णूंना हात जोडतो आणि म्हणतो की माझे कार्य काय ते मला सांगा. वेळी विष्णुदेव
त्या मायावी पुरुषाला सांगता की आता तू अधर्मशास्त्र हे निर्माण कर आणि तारकासूर पुत्रांना ते अधर्माचे शास्त्र तू त्यांना शिकव. त्यामुळे त्यांच्या धर्माचे तेज हे कमी होईल. असे जर तू केले तर तुला पाप लागणार नाही. तारकासुराचे पुत्र हे सर्वांना त्रास देत आहे आणि म्हणून तुला हे कार्य करायचे आहे. अरिहन असे त्या मायावी पुरुषाचे नाव होते. तो त्रिपारसुराच्या नगरीमध्ये जातो. आपण नवीन शास्त्र शोधून काढले आहे म्हणून तो तारकासुराच्या पुत्रांच्या नगरामध्ये जातो आणि आपण नवीन शास्त्र शोधून काढले आहे असे सांगतो. त्याप्रमाणे तो सर्वांना आपले शिष्य बनवतो आणि अधर्माचा प्रचार हा करतो. नगरातील व्यास राजाने दीक्षा घेतल्यानंतर सर्व त्रिपुरवासी हे अरिहंचीच सेवा करू लागतात. एक दिवस तो यती दैत्य राजाला म्हणतो की हे विश्व अनादिकालपासून आहे, याला कर्ता नाही व ते कर्मरहित आहे. ते आपोआप प्रगट झाले आणि आपोआप लोप देखील पावणार आहे. प्राण्यांचा स्वर्ग नरक येथेच आहे. सुख म्हणजे स्वर्ग आणि दुःख म्हणजे नरक. जोपर्यंत आपले शरीर स्वस्थ आहे, इंद्रिय बलशाली आहे, तोपर्यंत सर्व सुखे ही भोगून घ्यावीत. हा देह जर नाहीसा होणारा आहे, तसेच सर्व प्रकारचा संचयही संपून जाणारा आहे. सर्व लोकांमध्ये जातीयेच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. सर्व व्यर्थ आहे. एक वर्ग देखील निर्माण झाले आहे, परंतु ही कल्पना योग्य नाही. ती जुन्या लोकांची वेडगळ अशी कल्पना आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा ठेवू नये. अशा प्रकारे त्रिपुरवासी नगरामध्ये अहिरने अधर्माचा प्रचार हा केला. देवपूजा बंद केली. नित्य नियमता खंडित केली. धर्मशास्त्राचे खंडन केले. अधर्मामुळे दैत्यराजांचे सामर्थ्य हे क्षीण पावले. ज्यावेळी दैत्यराजांची व त्रिपुरातील सर्व लोकांची बुद्धी ही मोहित झाली होती, त्यावेळी दैत्याने शिवपूजेचा त्याग हा केला. लोक दुराचाराने वागू लागले. त्यावेळी भगवान विष्णू सर्व देवांसह कैलासावर शिवांकडे जातात. शिवांची स्तुती करतात. विष्णुदेवांनी तर पाण्यात उभे राहून शिवजींचा जप केला आणि शिवजींची स्तुती केली. शिवजींना सर्व समजावून सांगितले. दैत्यराजाने आणि प्रजेने अधर्माचा अवलंब हा केला आहे, हे देखील श्री विष्णूंनी शिवांना सांगितले. त्यावेळी शिव म्हणतात की आपण मला देवराज व सम्राट म्हणतात, परंतु माझ्याकडे दिव्य रथ नाही व धनुष्य बाण देखील नाही. त्यावेळी देव सांगतात की आपण त्यांची चिंता करू नका. सर्वजण युद्धासाठी आम्ही तयार आहोत. शिव सर्व देवांचे म्हणणे मान्य करतात. तितक्यात पार्वती तेथे आपल्या पुत्रासह येते. त्यामुळे देवांची आणि शिवजींची चर्चा तीही तेथेच थांबते. पार्वती आणि शिव हे कुमाराबरोबर प्रेमाने खेळू लागतात आणि त्यामध्येच त्यांचा बराच वेळ जातो. त्यानंतर पार्वतीला घेऊन शिव हे मंदिरात जातात. आता काय करायचे हे देवांना समजत नव्हते. त्यांनी बराच वेळ शिवांची वाट बघितली. तो शिव काही बाहेर आले नाही. त्यावेळी श्री विष्णुदेव म्हणतात की तुम्ही सर्वजण ओम नमः शिवाय शुंभ शुंभ कुरु कुरु शिवाय नमः ओम या मंत्राचा कोटीने जप करा. तेव्हा शिव तुमचे कार्य हे नक्की करतील. विष्णूंच्या सांगण्यावरून सर्व देव मंत्र जपण्यास सुरुवात करतात. श्रीहरी देखील जप करू लागतात. 1 कोटी जप झाल्यावर शिव हे प्रसन्न होतात आणि सर्व देवांसमोर प्रकट होतात. देवांनी त्रिपुराला नष्ट करण्याची आठवण शिवांना करून देतात. शिव त्यावेळेस त्यांना म्हणतात की मला रथ व धनुष्यबाण आणून द्या, मी त्रिपुरांचा वध हा करतो. वेळी विश्वकर्माने शिवजींसाठी अत्यंत सुंदर असा रथ निर्माण केला. विश्वकर्माने त्रिपुरासुराच्या वधासाठी जो काही रथ निर्माण केला होता, तो अतिशय परम दिव्य असा होता, जो सुवर्णमय होता. सूर्य उजवे चाक व चंद्र डावे चाक होते. चाकावर 27 नक्षत्र होती. 6 ऋतू त्या चाकांचे परीघ बनले होते. इंद्रिय त्या रथाला चारी बाजूंनी विभूषित करत होते. चारही समुद्र त्यांचे आच्छादन होते. ब्रह्मदेव रथाचे सारथी बनले होते, तर हिमालय हा धनुष्य आणि शेष हा त्यांची प्रत्ययाचा झाला होता. विष्णू हा त्यांचा बाण आणि अग्नी हा त्यांचे टोक झाला होता. अशा प्रकारे विश्वकर्माने शुभ रथाची निर्मिती ही केली होती. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.